महाभारतात अनेक योद्धे होते, पण एक असा नाव आहे जे आजही लोकांच्या हृदयात वेदना आणि प्रेरणा दोन्ही निर्माण करतं. महान दानवीर कर्ण. कर्णाचा जन्म एका राजघराण्यात झाला होता, पण आई कुंतीने त्याला गुप्तपणे जन्म दिला. समाजाच्या भीतीने तिने त्या नवजात बाळाला एका टोपलीत ठेवून नदीत सोडून दिलं आणि तो बाळ एका रथचालकाच्या घरी वाढला. याच क्षणी नियतीने ठरवलं होतं की हा मुलगा राजघराण्याचा नसूनही राजांसारखं आयुष्य जगेल. लहानपणापासून कर्णाला धनुर्विद्येची आवड होती, पण ब्राह्मण नसल्यामुळे गुरु परशुरामान त्याला शाप दिला. ज्यावेळी तुला तुझ्या विद्या सर्वाधिक उपयोगी पडेल त्यावेळी ती विसरशील. हा शापच पुढे त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठा दुःख ठरला. कर्ण नेहमी सत्तेसाठी आणि मैत्रीसाठी जगला. जेव्हा दुर्योधनाने त्याला अंग देशाचा राजा बनवलं तेव्हा त्याने ती मैत्री आयुष्यभर निभावली. जरी त्याला माहीत होतं की तो धर्माच्या विरोधात उभा आहे, तरीही तो म्हणायचं, माझं आयुष्य अन्यायन सुरू झालं, पण मी अन्यायाने संपवणार नाही. महाभारताच्या रणात कर्णाने अर्जुनासोबत सामना केला. रथाचा चाक मातीत अडकला आणि त्या क्षणी श्रीकृष्ण म्हणाले, कर्ण, हे तुझं कर्म आहे. पण कर्णाने शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध सोडलं नाही. बाण अंगात घुसला तरीही तो रणांगणात उभाच राहिला. आणि शेवटी श्रीकृष्ण म्हणाले, कर्ण, तू खरा नायक आहेस. राजघराण्याचा नव्हता तरी राजापेक्षा मोठा ठरलास. हा होता कर्ण, दानवीर योद्धा आणि भाग्याशी लढणारा नायक.